भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव राजेंद्र प्रल्हाद तारुकर, हा, मुक्काम पोखरी, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. बर. आपण हे धन्वंतरीचं कॅटरलीज प्रोडक्ट हे कुठल्या म्हशीला वापरलं? मी आपल्या या म्हशीसाठी वापरलेला आहे. या म्हशीसाठी वापरलं. हो. बर. तिची अगोदरची स्थिती काय होती बरं ते सांगा. त्या अगोदरची स्थितीची अशी होती, ते दूध काढायला गांजत होती, म्हणजे दूध काढू देत नव्हती. हा. आणि हिने जंदून वासरू देऊन किती दिवस झाले होते? 4 ते 5 दिवस. 4-5 दिवस झाले होते फक्त. दूध द्यायचीच नाही, ते एकच टाइम दूध द्यायची, नाही तर मग कुदून द्यायची. अच्छा, म्हणजे रेग्युलर 2 टाइम दूध काढता येत नव्हतं. नाही, दिस ना, ते गांजायची दूध काढायला, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, पनवत नव्हती. ते. बर. मग तुम्हाला मोठी चिंता लागली असेल, काय करायचं? चिंता म्हणजे डॉक्टरले बोलावणंच होतं, पण आपल्याला हे प्रोडक्ट भेटल्याच्या नंतर तेवढ्यात नंदू भाऊकडून तुम्हाला हे प्रोडक्ट माहित झालं. नंदू भाऊ आले, ते म्हणत आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा. कार्यक्रम घेतला, प्रोडक्ट संध्याकाळी हातात दिला. मी संध्याकाळीच 8ला येऊन शनी गाय म्हशीला खावडलं. बर. आता हे प्रोडक्ट चालू करून आपल्याला किती दिवस झाले? जवळपास 15 दिवस. बर. मग आपलं प्रोडक्ट चालू केलं त्यावेळी तब्येत कशी होती? तब्येत तर लय खराब होती, म्हणजे अशी कंडिशन नव्हती. आता समजा तिची तब्येत 30% सुधार झाला तिच्या तब्येत मध्ये. नाही तर ही फार डाऊन होती, म्हणजे हड्ड्या दिसायचे का जास्त? पुरी म्हणजे तिच्या ह्या पासोळ्या सगळ्या उघड्या होत्या. असं मधात वाकलेली सुद्धा होती, ती वाकलेली पण होती. तब्येतीत चांगला फरक आला एकदम. बरं. दुधामध्ये किती वाढलं प्रमाण? दूध तिचं दोघी टाइमचं जर दिवसाला म्हटलं 3 लिटर दूध शिल्लक देते आपल्याला. अगोदर किती द्यायची? अगोदर ते 5 लिटर देत होती. आता मात्र दोन्ही मिळून 8 लिटर व्हायला लागलं. 8 लिटर दूध देते. 3 लिटरचा फरक पडलाय. 3 लिटरचा फरक साधारणतः 15 दिवसामध्ये. हो. बरं, किती दिवस तुम्हाला फरक जाणवला की दूध वाढतंय आपलं? 4थ्या-5व्या दिवशी असं दूध वाढीचा अनुभव यायला लागला. बर. SNF मध्ये किती फरक पडला? 4-5 पॉईंटचा. 4 ते 5 पॉईंटचा फरक पडला SNF मध्ये. त्याच्यामुळे डेअरीवरचा भाव पण वाढला असेल. आणि फॅट मध्ये किती फरक पडला? फॅट पहिले तिचा 7चा लागत होता, 7.2, 7.3. असं आता 8 पर्यंत फॅट लागतो तिचा. फॅटमध्ये पण चांगली वाढ झाली. तुम्हाला चांगले बेनिफिट मिळाले. आणि 2-4 दिवस झाले होते वासरू देऊन 4च दिवस झाली होती. तर तुम्हाला तिथून पासून आजपर्यंत काही डॉक्टरचा खर्च लागला का? रुपया नाही, 1 रुपया नाही. मागच्या वेळेस 3000 खर्च करून त्यांनी महिनाभर दूध दिलं नाही होतं. याच मशीने? याच मशीन. आणि यावेळेस पण ती समस्या सुरू झालीच होती. हो, तीच समस्या होती. पण हे प्रॉडक्ट दिल्याच्या नंतर आपल्याला तिले रुपयाची गोडी आणायचं, म्हणजे 800 रुपयाच्या प्रोडक्टने तुमचे 3000 रुपये वाचवले. आणि आज डेली दूध 3 लिटर शिल्लक येत आहे. दिवसाला 3 लिटर शिल्लक. याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? पूर्ण समाधान. म्हणजे नंदू भाऊंचे तुम्ही आभार मानणार? भाऊचे आभार म्हणजे खूप खूप आभार आहे त्याचे आपल्या. असं. ठीक आहे, धन्यवाद.